हॅलो, स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. सो आज इकडे आपल्याला बनवायचं आहे कोळंबीचं कालवण, तेही काळ्या मसाल्यातलं. तर त्याचीच तयारी चालू आहे इकडे. कोळंबी स्वच्छ करून त्याच्यावर हळद आणि मीठ लावून घ्यायचं आपल्याला. वाटणामध्ये इथे कांदा भाजून घेतलेला, तेल न टाकता, चण्याची डाळ, सुकं खोबरं आणि आलं लसूण इतकंच साहित्य लागणार आहे. त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचं, कांदा परतायचा आणि ती हळद आणि मीठ लावलेली कोळंबी त्याच्यामध्ये ॲड करायची. म्हणजे जसं आपण मटणाला करतो ना तसं, म्हणजे कोळंबीचा म्हणजे असं स्मेल येत नाही कालवणामध्ये. मग कोळंबी साईडला काढून घ्यायची आणि त्याच तेलामध्ये अजून थोडंसं तेल टाकायचं आणि ही जी पेस्ट आहे ना, आलं लसूण आणि सुकं खोबरं, ती 1-1.5-2 चमचे टाकायची आणि मस्तपैकी परतायची. आणि त्याच्यामध्ये ती परतून झाली थोडीशी की त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आणि ती पण मिक्स करायची. मग वाटण पण रेडी होतं. वाटणामध्ये सांगितलं तुम्हाला की भाजलेला कांदा आणि सुकं खोबरं भाजून घेतलेलं आणि चण्याची डाळ थोडीशी, इतकंच होतं. मग तो मसाला तेल सुटेपर्यंत परतला की त्याच्यामध्ये 1-2 चमचे जेवढं तिखट तुम्हाला सोसेल तेवढं काळा मसाला किंवा घरचा जो कुठला तुमचा असेल, लाल तिखट, काळं तिखट, ते टाकायचं. कोळंबी टाकून परत परतायचं. जितका रस्सा हवा आहे तितकं थोडंसं पाणी ॲड करायचं. मस्त उकळी आली, गॅस बंद करायचा, कोथिंबीर टाकायची, छानपैकी ढवळून घ्यायची. इथे आपली मस्तपैकी कोळंबीची भाजी, रस्सा, कालवण जे काही म्हणतात ते रेडी आहे. बघू शकता तुम्ही, इतकं मस्त झालं होतं कालवण, खूप सुंदर, खूप टेस्टी. भाकरीसोबत, भातासोबत, चपाती कशासोबतसुद्धा तितकंच चवदार आणि टेस्टी लागणार आहे. रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा. भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. बाय बाय.